नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आणि स्वागत आहे तुमचं मोटर टॉक मराठीच्या एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा भारतीय ग्राहक नवीन कार घेताना फक्त एकच प्रश्न विचारायचे, भाऊ गाडी मायलेज किती देते आणि दिसते कशी. पण आताचा काळ बराच बदललेला आहे, कारण आता भारतातील कार बायर्स जागरूक झालेत. कुटुंबाची सुरक्षितता ही सर्वात मोठी आणि पहिली चॉईस बनलेली आहे. ग्लोबल NCAP आणि आता आपल्या स्वतःच्या भारत NCAPने घेतलेल्या हार्डेस्ट क्रॅश टेस्टने एक गोष्ट तर स्पष्टच केली आहे की ॲक्सिडेंटच्या वेळी गाडीच्या लुक्सपेक्षा गाडीची बिल्ड क्वालिटी हा तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवते. म्हणूनच आजच्या ह्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देशातील टॉप 5 सर्वात सुरक्षित SUV. यात आपण त्यांची नुसती नावे पाहणार नाहीये, तर त्यांचे व्हेरियंट्स, मायलेज, मुंबईमधील ऑन रोड किंमत आणि त्या खरोखरच व्हॅल्यू फॉर मनी आहेत का याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ऑन रोड किंमत एरियानुसार कमी जास्त होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज या व्हिडिओमध्ये आपण एका कारबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत जिने खऱ्या अर्थाने भारताला 5 स्टार सेफ्टी म्हणजे काय हे शिकवलं आहे. चला तर मग सुरू करूया. लिस्टची सुरुवात करूया त्या कारपासून जिने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक ऐतिहासिक क्रांती घडवली. ती कार म्हणजे टाटाची नेक्सॉन. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 2018च्या आधी भारतात कारच्या बिल्ड क्वालिटीवर कोणीही जास्त बोलत नव्हतं. पण 2018मध्ये जेव्हा टाटाची नेक्सॉन ग्लोबल NCAP टेस्टमध्ये टेस्ट झाली तेव्हा तिने 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून इतिहासच रचला. भारताची ही पहिली कार ठरली जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 स्टारचा बहुमान मिळवला आणि तिथूनच भारतातील सेफ्टी फर्स्ट ही क्रांती सुरू झाली. आजच्या नवीन नेक्सॉनला सुद्धा भारत NCAPमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 29.41 पॉईंटसह 5 स्टार मिळालेले आहेत. 6 एअरबॅग्ज आणि मजबूत शेल स्ट्रक्चर ही तिचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या गाडीचं जर टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि व्हेरियंट पाहिले तर ही कार पेट्रोल 1.2 लिटर टर्बो, डिझेल 1.5 लिटर टर्बो आणि आता भारतातील पहिल्या टर्बो CNG ऑप्शनमध्ये देखील येते. आणि ह्या गाडीचे एकूण 62 पेक्षा जास्त व्हेरियंट आहेत. नेक्सॉनला स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि फिअरलेस अशा 4 पर्सनल्समध्ये डिवाइड केलेले आहे. तर आता नेक्सॉन जर घ्यायची झाली तर मायलेज किती देते? पेट्रोलमध्ये तुम्हाला 15 ते 17 किलोमीटर, डिझेलमध्ये जवळपास 20 किलोमीटरपेक्षा जास्त आणि CNGमध्ये देखील उत्तम मायलेज आपल्याला पाहायला भेटते. जवळपास 18 किलोमीटर पर किलो इतकं युजर रिपोर्टेड आहे. तुमच्याकडे देखील जर CNG नेक्सॉन असेल तर तुम्हाला CNGमध्ये किती मायलेज भेटते ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता येऊया नेक्सॉनच्या किमतीकडे. नेक्सॉनची ऑन रोड किंमत बेस मॉडेल स्मार्ट पेट्रोल मॅन्युअलसाठी साधारण 8.60 लाख रुपये एवढी आहे. याचे टॉप मॉडेल फिअरलेस प्लस DCT ऑटोमॅटिक डार्क एडिशन हे जवळपास 17 लाख रुपयांमध्ये भेटून जाते. पण एवढ्या किमतीमध्ये नेक्सॉन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का? तर 100% होय. या बजेटमध्ये जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी एक स्ट्रॉंग 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली आणि कुपे स्टाईल दिसणारी आणि भरपूर फीचर्स असलेली जसं की पॅनोरामिक सनरूफ, JBL साऊंड सिस्टीम, 360 डिग्री कॅमेरा एवढ्या सगळ्या गोष्टी असलेली SUV जर हवी असेल तर नेक्सॉनला दुसरा पर्याय नाही. तर मित्रांनो, आता लिस्टमध्ये आपल्या 4थ्या नंबरवर आहे एक अशी कार जी तिच्या थर्ड आवाजासाठी आणि सॉलिड बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जाते. ती म्हणजे जर्मन कंपनी फोक्सवॅगनची टायगून. ग्लोबल NCAPच्या नव्या आणि अतिशय कडक नियमानुसार अडल्ट आणि चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये या कारने परफेक्ट 5 स्टार मिळवलेले आहेत. या कारचे दरवाजे लावताना जो आवाज येतो तो तिच्या स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटीचा पुरावा आहे. मित्रांनो, या टायगूनचे टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि व्हेरियंट्समध्ये ही कार 2 टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये येते. 1 लिटर TSI रोजच्या वापरासाठी आणि 1.5 लिटर TSI ड्रायव्हिंगच्या शौकीनांसाठी. आणि टायगूनमधले व्हेरियंट जर बघितले तर कम्फर्ट लाईन, हाय लाईन, टॉप लाईन आणि परफॉर्मन्ससाठी GT लाईन देखील आपल्याला पाहायला भेटते. मग जर्मन कार आहे तर मायलेज किती देते? तर या कारमध्ये ड्रायव्हिंग स्टाईलवर अवलंबून 17 ते 18 किंवा 18 ते 19 किलोमीटर पर्यंतचे मायलेज कंपनी क्लेमनुसार आरामात भेटून जाते. आणि टायगूनची ऑन रोड किंमत ही बेस मॉडेल 1 लिटरचे इंजिन कम्फर्ट लाईनसाठी 13 लाख एवढी आहे. तर टॉप मॉडेल 1.5 लिटर इंजिन प्लस स्पोर्ट DSG जवळपास 22.80 लाख एवढी जाते. जर्मन कंपनीची कार आहे, मग टायगून व्हॅल्यू फॉर मनी आहे का? मित्रांनो, जर तुम्हाला हायवेवर एकदम स्टेबल चालणारी, उत्तम हँडलिंग आणि प्युअर ड्रायव्हिंगचा आनंद देणारी सेफ कार हवी असेल आणि जर्मन ऑटो इंजिनिअरिंगचा जर शौक असेल तर ही कार पूर्णपणे व्हॅल्यू फॉर मनी आहे. पण जर तुम्ही फक्त फीचर्सच्याच मागे धावत असाल तर ही कार तुम्हाला थोडी महाग वाटू शकते. आता 3ऱ्या नंबरवरची जी कार आहे ती यंग जनरेशनच्या गळ्यातला ताईतच आहे, कारण यंगस्टरची पहिली पसंत म्हणजे किया सेल्टॉस. मित्रांनो, सेल्टॉस तिच्या लुक आणि फीचर्ससाठी आधीपासूनच हिट होती, पण काही लोकांना तिच्या बिल्ड क्वालिटीबद्दल शंका असायची. म्हणून कियाने ही शंका आता कायमचीच पुसून टाकलेली आहे.
कारण भारत NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये किया सेल्टॉसने ॲडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी तब्बल 31.70 असा अफाट स्कोर मिळवून सर्वांनाच सरप्राईज केलेले आहे. आता ही फक्त स्टायलिशच राहिलेलं नाही तर सेफ्टीचा बादशाह बनलेली आहे. लेबल टू ADAS यामुळे ही कार क्रॅश होण्याआधीच तुम्हाला अलर्ट करते. सेल्टॉसचे टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि व्हेरियंट जर पाहिले तर यात टेकलाईन, HTE, HTK, HTX, GT लाईन, GTX, X लाईन असे भरपूर सारे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. सेल्टॉसमध्ये आपल्याला 3 इंजिन ऑप्शन देखील पाहायला भेटतात. 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन. एक गोष्ट म्हणजे प्रत्येक इंजिन 1.5 लिटरमध्येच येते. छोटे मोठे इंजिन हा प्रकार कियाने ठेवलाच नाही. आता सेल्टॉस पॉप्युलर तर आहे पण मायलेज किती देते तर मित्रांनो डिझेल इंजिन हायली फ्युएल एफिशियंट आहे जे 20 किलोमीटरपेक्षा देखील जास्त आपल्याला मायलेज देते आणि पेट्रोलमध्ये 17 ते 18 किलोमीटरपर्यंतची अपेक्षा नक्कीच ठेवता येते. आणि सेल्टॉसची ऑनरोड किंमत जर बघितली तर बेस मॉडेल HTE पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी साधारण 13 लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागतील आणि याचे टॉप मॉडेल X लाईन डिझेल किंवा टर्बो पेट्रोल हे जवळपास 24.10 लाख रुपयांपर्यंत जाते. सेल्टॉस यंगस्टरची पसंती आहे, मग खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का? आता जर तुमचं बजेट 15 ते 25 लाखाच्या घरात असेल आणि तुम्हाला 5 स्टार सेफ्टीसोबत भन्नाट फीचर्स, सुंदर इंटिरियर आणि मल्टिपल इंजिन ऑप्शन हवे असतील तर किया सेल्टॉसला मार्केटमधला सर्वोत्तम ऑलराऊंडर पर्याय असणार आहे. मित्रांनो, आपण आता पुढच्या 2 प्रीमियम इलेक्ट्रिक कारकडे वळण्यापूर्वी या सर्व गाड्यांची किंमत आणि सेफ्टीचे कॅम्पॅरिझन करणारा एक चार्ट तयार केलेला आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. तर आता मित्रांनो, आत्ताची महिंद्राची वाहने त्यांच्या दणकट बॉडीसाठी म्हणजेच रगेडनेससाठी नेहमीच पॉप्युलर तर आहेत, पण आता जो त्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये धमाका केला आहे तो एक मिरॅकल आहे. कारण आपल्या लिस्टमध्ये 2 नंबरवर नुकतीच लॉन्च झालेली महिंद्राची XEV 9e आहे. या गाडीने नुकत्याच झालेल्या क्रॅश टेस्टमध्ये चक्क 32 पैकी 32 पॉईंट मिळवून 100% स्कोर केला आहे. लेवल टू ADAS आणि महिंद्राचा नवा इंग्लो प्लॅटफॉर्म या गाडीला अक्षरशः एक सेफेस्ट SUV बनवतो. टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि व्हेरियंट जर पाहिले तर ही कार इलेक्ट्रिक असल्याने या 2 बॅटरी पॅक आपल्याला देण्यात आले आहेत. पहिला तर आहे 59 किलोवॉटचा आणि दुसरा मोठा आहे 79 किलोवॉटचा. असे 2 बॅटरी पॅक महिंद्राने ऑफर केले आहेत. आणि या 2 बॅटरी पॅकमध्ये आपल्याला व्हेरियंट जर बघितले तर पॅक 1, पॅक 2, पॅक 3 आणि सिनेलेक्स एडिशन असे आपल्याला पाहायला भेटतात. आणि या महिंद्रा XEV 9e रेंज जर बघितली तर मोठ्या 79 किलोवॉटच्या बॅटरी पॅकवर ही गाडी एका चार्जमध्ये 656 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. आणि किमतीचा जर विचार केला तर या XEV 9e बेस मॉडेल पॅक 1 59 किलोवॉटचे 23,18,000 रुपये एवढे ऑन रोड भेटते. तर टॉप मॉडेल पॅक 3 सिनेलेक्स एडिशन 79 किलोवॉटसाठी जवळपास 33.30 लाख एवढे असणार आहे. मग आता इलेक्ट्रिक XEV 9 व्हॅल्यू फॉर मनी आहे का? बघा मित्रांनो, तुम्हाला जर भविष्याचा वेध घेणारी, फ्युचरिस्टिक, आकाराने प्रचंड मोठी आणि एका चार्जवर लांबचा पल्ला गाठणारी लक्झरी EV हवी असेल तर मात्र 33 लाखांमध्ये ही गाडी अत्यंत योग्य व्हॅल्यू फॉर मनी ठरते. आणि आता फायनली 1 नंबरवर आहे टाटा मोटरची फ्लॅगशिप आणि देशातील सेफ्टीचा नवीन पुरावा सादर करणारी कार म्हणजे टाटा हॅरियर EV. मित्रांनो, लँड रोवरच्या पॉप्युलर D8 प्लॅटफॉर्म ज्याला टाटा ओमेगा आर्क म्हणतात त्यावर आधारित असलेल्या या कारने भारत NCAPमध्ये 32 पैकी 32 गुण मिळवून परफेक्ट स्कोर नोंदवला आहे. ही कार ॲक्सिडेंटच्या वेळी आउटर इम्पॅक्ट कॅबिनपर्यंत पोहोचच देत नाही. मोठं डिझाईन आणि ढिगभर फीचरसोबत टाटाच्या सेफ्टीचा भरोसा तर आहेच. हॅरियर EVचे टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि व्हेरियंट जर पाहिले तर या SUVमध्ये ॲडव्हेंचर, फिअरलेस प्लस आणि एम्पॉवर्ड असे मॉडेल्स अवेलेबल आहेत. शिवाय यात 2 व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. बॅटरी आणि रेंज जर बघितली तर या इलेक्ट्रिक SUVमध्ये सुद्धा XEV 9e सारखे 2 मोठे बॅटरी पॅक देण्यात आलेले आहेत. 65 किलोवॉट आणि 75 किलोवॉटचे बॅटरी पॅक ऑफर केलेत. रेंजच्या बाबतीत ही गाडी एका चार्जवर 538 ते 627 किलोमीटरपर्यंत धावते. आणि या हॅरियर EV SUVची ऑनरोड किंमत बेस मॉडेल ॲडव्हेंचर 65 साठी 23.07 लाख रुपये एवढी आहे. आणि टॉप मॉडेल एम्पॉवर्ड ऑल व्हील ड्राईव्ह 75 स्टील्थ साठी जवळपास 32.40 लाख रुपये इतकी जाते. मग मित्रांनो, महिंद्राच्या XEV 9e इलेक्ट्रिक सारखीच टाटा हॅरियर EV व्हॅल्यू फॉर मनी आहे का? मित्रांनो, जर तुम्हाला एक पॉप्युलर मस्क्युलर EV किंवा SUV जर हवी असेल जी दिसायला एकदम बाहुबली आहे, ज्याच्यात ऑल व्हील ड्राईव्हची कॅपेबिलिटी आहे आणि जी सेफ्टीच्या बाबतीत जगातल्या कोणत्याही महागड्या कारला टक्कर देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅरियर EV लँड रोवरच्या D8 प्लॅटफॉर्मवर बनवलेली आहे, तर 32 लाखांमध्ये ही SUV डोळे झाकून घेण्यासारखी कार नक्कीच आहे. तर मित्रांनो, ही होती देशातील टॉप 5 सर्वात सुरक्षित SUVची संपूर्ण माहिती.
टाटा नेक्सॉनने 5 स्टार सेफ्टीची सुरुवात करून दिली, टायगूनने जर्मन मजबूती दाखवली, सेल्टॉसने स्टाईल आणि सेफ्टीचा बॅलन्स साधला, तर महिंद्रा XEV9e आणि टाटा हॅरियर EVने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये 100% सेफ्टीचा झेंडा लावला. आता निर्णय तुमचा आहे. तुमच्या बजेट आणि गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही कार निवडली तरी तुमचं कुटुंब सुरक्षित हातामध्ये असेल याची मला खात्री आहे. तुम्हाला या 5 पैकी कोणती SUV सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही यापैकी कोणती कार घेण्याचा विचार करत आहात मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मोटर टॉक मराठी चॅनलला खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, सुरक्षित ड्राईव्ह करा. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल आणि तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.